काश्मीरमध्ये आले, अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सेनेनेही प्रत्युत्तर दिलेलं आहे. हे सगळे ड्रोन भारतीय उडवण्यात आले. बघा, माझं एक स्पष्ट मत आहे, 1971 पेक्षा जे युद्ध आम्ही जे पाहिलंय त्यापेक्षा आताचा पाकिस्तान कमजोर आहे. आमच्या हल्ल्यापुढे पाकिस्तान उभंच राहू शकत नाही, एवढी आपली तयारी आपल्या सैन्याची. आपलं सैन्य पूर्णपणे प्रोफेशनल आहे, चैनबाज नाही, अय्याश नाही. पाकिस्तानसारखं पाकिस्तानचं सैन्य हे चैनबाज, अय्याश आणि सत्तेला हपापलेलं. त्याच्यामुळे अनेकदा पाकिस्तानमध्ये लष्कर क्रांती करत आणि सत्ता ताब्यात घेतली. भारतामध्ये आपलं लष्कर फक्त युद्धासाठी तयार असतं, राष्ट्राच्या रक्षणासाठी तयार असतं. म्हणून मला पूर्ण खात्री आहे, आम्हाला पूर्ण खात्री आहे की भारतीय सैन्य देशाचं रक्षण करण्यास आणि शत्रूला कडे चालण्यास समर्थ आहे. गेल्या 72 तासामध्ये पाकिस्तानचे सगळे प्रयत्न आमच्यावरील हल्ल्याचे त्याने हाणून पाडले. एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय सैन्यातर्फे जी अधिकृत माहिती येते त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. युद्धाच्या वेळेला खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणं बंद व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे सैन्याचं मनोबल खाली जाईल असं कृत्य आपल्याकडून होऊ नये. आमचं सैन्य हे लाहोर, कराची, इस्लामाबादला धडक मारायला समर्थ आहे. त्या तयारीत ते नक्की असणार. पण आम्ही आत्ताच आमच्या सैन्याची सिक्रेट्स मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणं, आमची विमानं उडत आहेत, आमची विमानं आत्ताच तयार आहेत, अमुक अमुक विमान INS विक्रांत करून आता उडायला, ही माहिती आम्ही शत्रूला का देतोय वार्तांकन करताना? हे टाळायला पाहिजे. हा संयम युद्धाच्या वेळेला जनतेनं आणि मीडियानं पाळावा अशी आमची अपेक्षा सगळ्यांचीच आहे. आणि काल आम्ही सर्वपक्षीय बैठकीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला. फेक न्यूज, अफवा आणि प्रोपगंडा या 3 गोष्टींवरती सरकारनं बंधनं आणावी हे आम्ही सगळ्यांनी काल संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांना ठासून सांगितलं. हा प्रोपगंडा करण्याचा विषय नाही, हा राजकीय प्रचाराचा विषय नाही. सैन्यामध्ये राजकारण आणू नका कारवाईमध्ये, हे आम्ही सगळ्यांनी सांगितलं. आणि ज्या फेक न्यूज पसरवल्या जातात मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर तात्काळ बंधन आली पाहिजे, त्याच्यावरती बॅन आला पाहिजे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांना हटवण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यांच्या महत्वाकांक्षेमुळे हे सगळं झालं. अरे बघा, मी आधी सांगतो की पाकिस्तानचं लष्कर हे कधीच प्रोफेशनल नव्हतं. त्यांना योग्य ट्रेनिंग नाही, त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता नाही, त्यांना राजकारणामध्ये सगळ्यात जास्त रस असतो. ते भ्रष्टाचारी आहेत, ते व्यभिचारी आहेत. ज्या देशाचं सैन्य तुरुंगामध्ये देशाच्या माजी पंतप्रधानावरती बलात्कार करतो, इम्रान खान हे माजी पंतप्रधान, त्याच्यावर ज्या सैन्याचे अधिकारी बलात्कार करतात त्या सैन्याकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? हे त्यांचे कॅरेक्टर आहे त्या सैन्याचं. अय्याशी, व्यभिचारी, चैनबाजी, भ्रष्टाचार ते आमच्याशी लढू शकत नाही. त्यावेळेस आमच्या सैन्याकडे नीतिमत्ता, संयम आणि शौर्य या 3 गोष्टी. राऊतसाहेब, आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानला एकटं पाडल्या गेल्याची ही स्थिती आहे. अनेक राष्ट्र ही भारताच्या बाजूने, चीन वगळता आज पाकिस्तानबरोबर तसं कोणी दिसत नाही. चांगली गोष्ट आहे. आणि चीन सुद्धा भारताबरोबर, भारताच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहील असं चित्र मला या क्षणी दिसत नाही आम्हाला. कारण चीननं जी युद्धसामग्री पाकिस्तानला पुरवली, विमानं, ती आपण पाडली नाही. F-16 किंवा 17 विमानं ही चीननं दिली पाकिस्तान. ती पाकिस्तानात वरून उडण्याच्या आधीच आम्ही पाडलेली आहे. तर चीनची आम्हाला आता भीती वाटत नाही. या युद्धामुळे चीनचं सुद्धा मनोबल खाली जाईल. ओके. महाराष्ट्रातला विषय आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये 100 दहशतवादी मारले गेले अशी काही माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली का, किंवा त्यांनी काय सांगितलं? नक्कीच. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं की जो पहिला हल्ला झाला त्याच्यामध्ये 100च्या वर दहशतवादी मारले गेले. अजून खरं असेसमेंट यायचं आहे, कदाचित हा आकडा जास्त असेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे, कारण आपण ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे.
100च्या वर अतिरेकी मारले गेल्याची माहिती देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे. आणि जर राजनाथ सिंग सांगतात तर त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. दुसरं कोणी सांगितलं असतं तर आम्ही विश्वास ठेवला नसता. महाराष्ट्रातला विषय आहे. शरद पवार यांनी काल ऑफ रेकॉर्ड गप्पांमध्ये असं म्हटलंय की भविष्यात 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको. सध्या मी कुठल्याही निर्णय प्रक्रियेत नसतो. हा जो निर्णय आहे तो मी माझ्या पक्षाच्या युवा पिढीवर नव्या पिढीने केला पाहिजे, पुढाकार घ्यावा एकत्र यायची जाण्याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. सुप्रिया सुळे काल माझ्याबरोबर होत्या दिल्लीत आणि आम्ही या विषयावर चर्चा केली. त्यांच्या बोलण्यातून मला असं काही जाणवलं नाही की ते अशा प्रकारचा काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. दुसरं असं की माननीय पवार साहेब हे ऑफ द रेकॉर्ड बोललेले आहेत. ते जेव्हा ऑन द रेकॉर्ड बोलतील तेव्हा आम्ही ऑन द रेकॉर्ड बोलू. ऑफ द रेकॉर्ड आमच्याकडे खूप माहिती आहे आणि ती माझ्याकडेच असायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे. पण जेव्हा ते प्रत्यक्ष त्या दिशेनं आता युद्ध सुरू आहे. युद्ध काळामध्ये अशा चर्चा फार रंगवू नये कारण ही लहान युद्ध आहेत आपल्या घरातली महाविकास आघाडीतली. त्याच्यावरती आता मी चर्चा करणार नाही, कोणी करणार नाही. युद्धाचा विसरा झाला की आम्ही यात युद्धाकडे वळू. नाही पण राऊसाहेब तुम्ही म्हणाल की ते ऑफ रेकॉर्ड म्हणाले त्यामुळे आम्ही त्यावर फार हे करत नाही. पण ऑन रेकॉर्ड काल त्यांचं असंही एक स्टेटमेंट होतं की त्यांच्या पक्षात 2 मतप्रवाह आहेत त्यातला एक गट असं म्हणतोय की आपण अजित पवारांबरोबर जाऊ. हे सर्वच पक्षात होत असतं. आता आमच्या पक्षामध्ये सुद्धा एक गट असा होता त्यावेळेला की ते वारंवार म्हणत होते की आमच्यावरती ईडीच्या धाडी पडतील, आम्हाला अटक केली जाईल, आपण भाजपबरोबर जाऊ. हा एक गट होताच ना की आमच्या कुटुंबाला त्रास होतोय, आम्हाला तुरुंगात जावं लागेल, आमच्या प्रॉपर्ट्या जप्त होतील, आमची संपत्ती जप्त होईल, हे वय काय आमच्या तुरुंगात जायचं नाही, तेव्हा आपण भाजपबरोबर हातमिळवणी करावी. असा एक गट आमच्याकडे होता आणि तो गेला. तो थांबला का? तो गेला. असे गट ज्यांना सत्तेच्या गुळाला चिटकून राहायचं असतं असे गट हे प्रत्येक पक्षामध्ये असतात. त्याच्यावरती काही फार चिंता करण्याचं कारण नाही. पण ती पोकळी भरून निघते. आज जरी युद्धाचा माहोल असला तरी या देशामधला विरोधी पक्ष मजबूतीनं उभा आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी करते. राहुल गांधी करतायत. ज्या कोणाला जायचं असतं ते जात असतं. त्यांच्यामुळे काय प्रक्रिया किंवा प्रोसेस थांबत नाही. शरद पवार साहेबांचं संपूर्ण आयुष्य हे जसं सत्तेत गेलं तसं विरोधी पक्षात सुद्धा गेलं. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला काय स्थान आहे, काय ताकद आहे हे त्यांना माहिती आहे. गेले 10 वर्ष शरद पवार विरोधी पक्षामध्ये आहे तरी त्यांचा जो मान सन्मान इथे आहे तो महत्त्वाचा आहे. माननीय उद्धव ठाकरे सत्तेत कमी राहिले आणि विरोधी पक्षात जास्त राहिले तरी आमचं राजकारण सुरू आहे. मंत्रिपदासाठी किंवा कारखाने आणि दुकानं आमची वाचवण्यासाठी आम्हाला राजकारण किंवा सत्ता नको आहे. राऊसाहेब मध्यंतरी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंपुढे युतीचा प्रस्ताव मांडला ज्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. पण आता असं दिसतं आहे की 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. भेटीचं कारण समजू शकलं नसलं तरी एका बाजूला ते तुमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवतात तर दुसऱ्या बाजूला ते फडणवीसांची चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतं. नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सकारात्मक आहोत, सकारात्मक असायला आहोत. मग माननीय उद्धव ठाकरे असतील तर आम्ही सगळे त्यांचे सहकारी असतो. प्रश्न इतकाच आहे की लोकभावना अशी आहे एकत्र येत असताना आम्ही किंवा तुम्ही यांनी महाराष्ट्राच्या शत्रूशी संबंध ठेवू नये, छुपी हात मिळवणी करू नये आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करू नये, सहकार्य करू नये ही आमची एक भूमिका आहे आणि एक लोकभावना. त्याच्यावरती आता भविष्यात चर्चा होईल, पाहू. पण राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांशी आपला असलेला स्नेह किंवा जी काही राजकीय चर्चा असावी ती सुरू ठेवलेली. एका नाही, बाजूला ते ते तुम्हाला बघा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते. आम्ही तर भेटत नाही त्यांना. अरे तसे आदित्य ठाकरे भेटतात, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत.
सभागृहात एकमेकांना भेटतात. त्याचा अर्थ तसा काढता येणार नाही की आमचे लोक मुख्यमंत्र्यांना भेटले तर काय भेटले, कशा. उद्धव ठाकरे भेटले का? एकदा भेटले, शुभेच्छा दिली. याच्या पलीकडे मला त्यांची भेट कुठली झाली असं वाटत